ओहो याला गर्दी का एवढी. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू आपला व्हिडिओ मोटोलिक आर के. आता मी निघालो एक नवीन राईड करायला आणि माय न्यू ब्लॉग. जरा मूड खराब होता, बोल राईड करून करून यायला दिसतोय समोर तरी पण अंगावर येतोय. समजत नाही याला, स्वतःची जमेज एकदम सेफ नाही, दुसऱ्यांची मारणार. भाई थँक्यू. स्टँड होतं सांगितलं ना, मला माहित नव्हतं, बघितलं ना भाईने सांगितलं आपल्याला स्टँड आहे. रायडर लोक अरे कधी असं मोठं लॉंग टूरला जाण का समजत नाही. NS66 हायवे माझ्या गाडीपेक्षा गाडी CC आहे, 125 आहे. थांब ना आपले 110 चालले. एकच निघाला तो राईडला. अरे भाऊ अर्ध्या रस्त्यात मिळाला भाई भी चलूंगा अभी राइड पे तेरे साथ. राइड की मजा लेने. पॉझिटिव्ह भाव है आपला. जरा निगेटिव्ह वाईब येत होती, पॉझिटिव्ह भाव एकदम घेऊन आलो. थोडी 50% माइंड फ्रेश झालं. अरे गर्दी का वाला लय भीती वाटते. भाव चल ठीक आहे, तुला माफ आहे. मोठी गाडी आली असली अशा घातली असतात. मूड खराब होतं, लक्षात पण नाही, कधी विसरत नाही स्टँड काढायला. आज राहिलं म्हणजे त्यांनी सांगितलं, कारण नाही तर पुढे जरा स्टँड लागलं असतं गाडी खाली. तशी कमी आहे पण फील रायडरचा घेतोय. मोठी कुठली तरी ॲडव्हेंचर बाईक कधी दिवस होती लहान असताना बघायचो. आता इथपर्यंत आलो तो असं ऐकलंय की असं भरपूर वेळा ऐकलंय जे आपल्याकडे आहे ते अजून काही लोकांचं स्वप्न असतं. इतक्यात मी भरपूर खुश आहे. जसे टाईम बदलेल, दिवसही बदलतील, मूड फ्रेश झाला असं म्हटलं मी आज राईडला निघालो. कुठला कंटेंट मिळाला तर ओके. डायव्हर्जन जायला रस्ता पण होत नाही लवकर यार. जाता रहेगा ओके हम बहुत झाला नाही तोपर्यंत मी पुढून मोकला. जोरात गाडी आपण फोनवर बोल आज झालं मजा कळतात जा. स्वतः पण जाऊ आणि दुसऱ्यांना पण जाऊ. काही निकडचा रस्ता होण्याचा बाकी आहे. झालं ते कपडे आहेत त्याला काढतील त्याच्यावरती जो आणपातलेला आहे आणि चालू होईल रस्ता. यार एवढा मंद आणि नेमलट आहे यार. एवढंच कॉमन सेन्स नाही की यार समोरून गाडी येते, एकच रोड चालू आहे, एवढं तर समजत नाही की समोर गाडी येत असेल आणि मला बघून अचानक गाडी साईडला येते. पाठी पण काय बघितलंय, जर गाडी पाठवून आली असते नाही ठोकलं असतं तर म्हणजे काय बोलावं त्याला. काहीतरी कंटेंट मिळते सर बाईकला बघायला. ड्राईव्ह करायची मजाच वेगळी आहे. बाकी इंडस्ट्री के लोगों के बड़े मेरे पीछे सुनोगे तो रोगे. गाणं तर व्हायला एकदम मूड खास. आता पुढे आलो आपण.
हॉटेल न्यू वृंदावन. दोन मिनिटासाठी गाडी थांबवली होती, डायरेक्ट गावातून जागेवर बसलाय, बाईकवर बसलाय. हा घेतला का बाय तो जस्ट बाईकवरून उतरून आईस्क्रीमला गेला. मी जाऊन समजलं की आईस्क्रीम येते, नाही मिळत. तसंच परत बाहेर आला, पण ते आईस्क्रीम संपलेत. मग थोडक्यात आम्ही सकाळी 10 वाजले होते म्हणून आम्ही नाश्ता ऑर्डर करायचा विचार केला. झणझणीत गरमागरम मिसळ मागवली आणि त्या मिसळवर आम्ही दोघांनी तावा मारला. मिसळची टेस्ट एकदम भारी होती. वृंदावन हॉटेलमध्ये व्हेज नॉनव्हेज अशा दोन्ही डिश अवेलेबल आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही पण या ठिकाणी व्हिजिट करा आणि एन्जॉय करा. खा मस्त असेच झणझणीत फूडला. भावाने भावी खुश करून टाकलं आपल्याला. तर इथून तर आम्ही परत डायरेक्ट घरी जाणार. इकडून डायरेक्ट परतीचा प्रवास आपला सुरू होईल. इकडून घरी जाणार, फ्रेश नाही आणि परत एकदा पुढच्या ब्लॉगची तयारी. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.